पूर्वी ज्याच्याकडे अधिक माहितीचा साठा त्याला जास्त किंमत होती, पण आता त्याच्या पुढे जाऊन, कारण ChatGPT असेल, जेमिनाय असेल, यांनी नॉलेज अगदीच एका क्लिकवरती आणून दिल्यामुळं आता सगळ्या गोष्टी या स्किलकडे गेलेल्या दिसतात. कोर्सेरानं 2026 सालीचा स्किल रिपोर्ट काढलाय, जॉब स्किल रिपोर्ट. तर त्याचं टायटलच असं आहे की नव्या AI एरामध्ये स्किल्स हा एकमेव मार्ग आहे की ज्यानं आपलं करिअर घडेल किंवा बिघडेल. त्यामुळे पहिला ट्रेंड दिसतो की नॉलेज इकॉनॉमीची जागा स्किल इकॉनॉमीनं घेतली. आणि मग ते स्किल कोणत्याही क्षेत्रातलं असो, कोणतंही विशिष्ट स्किल तुमच्याकडे असेल तर त्या स्किलला डिमांड आहे. अर्बन कंपनी या कंपनीचा जो IPO आला त्यावेळी त्यांचा DRHP पब्लिश झाला आणि त्याच्यातून असं दिसलं की विशिष्ट स्किल्ड वर्कर्सना खूप उत्तम मोबदला गेले काही वर्ष या प्लॅटफॉर्म इकॉनॉमीमुळे मिळतोय. आणि तुमच्याकडे जर का स्किल असेल तर तुम्हाला उत्तम पैसे मिळतील असं वेगवेगळे रिपोर्ट सांगतात. असं का बरं? तर जी नॉन स्किल कामं आहेत ती कामं AI रिप्लेस करते. निखिल कामतनी मध्यंतरी एका AI गुरूंची मुलाखत घेतली होती आणि त्यात सुद्धा हीच चर्चा झाली की AI विचार करण्याची जी क्षमता दाखवतं, AI कॉम्प्लेक्स कामाची जी क्षमता दाखवतं, त्याच्यावरती अजून सुद्धा ह्युमन इंटरव्हेन्शन लागतं. पण जी नॉन स्किल रिपिटेटिव्ह कामं आहेत कोणत्याही क्षेत्रातली, तिथं मात्र AI आणि AI बेस्ड रोबोटिक्स यांनी आपले पाय पसरवायला सुरुवात केली आहे आणि ते इतक्या स्वस्तपणे उपलब्ध आहेत की ती कामं मात्र निघून जातात. त्यामुळं आपल्याला कोणती स्किल्स व्यवस्थित येतात हे तपासणं आणि त्या दिशेनं आपलं करिअर डेव्हलप करणं, असं सर्व तज्ज्ञांचा बोलण्याचा सूर दिसतोय.